नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवी सोमासे डाळिंब फार्म या चॅनलवरती। हा आपला प्लॉट नंबर 4 सिंगल स्टेम याच्यावर आपला व्हिडिओ असणार आहे। प्लॉट नंबर हा 4 आहे आणि आपली सिंगल खोडाचा स्टॉपिंग चालू आहे आणि खालची गळफाटे आणि खालचं जास्त प्रमाणात जे फटे झाले असतात ना त्याची छटणी चालू आहे आणि खाली आपण बेडपासून वर 1-1.5 फुटावर आपण यानी की थोडंफार काढत घेणार आहे, स्टंप काढणार आहे। असा शांडा स्टॉपिंग करून त्याची आपण काडी तयार करणार आहे। काडी तयार यानी की काडी तयार होऊन परत अजून थोडक्यात झाड मोठं करणार आहे। स्टॉपिंग दिलं की मागचा पंटा मोठा होतो, परत पुढे अजून 2-4 काड्या यानी की नवीन नव्हती सुटते। हा आपला प्लॉट नंबर 4 आहे। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्याकडं खात्रीशीर गॅरंटेड डाळिंबाचे रोपे अवेलेबल आहेत। ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांनी मला अवश्य कॉल करा। स्क्रीनवरती आपला नंबर आहे आणि मला कॉन्टॅक्ट करा। खात्रीशीर गॅरंटेड भागवा एकच व्हरायटी आपल्याकडं। ज्याला कोणाला गरज आहे त्यांनी मला अवश्य कॉल करा। बघा आपण काय केलं आहे की 8 फुटाचा इळू लावून छटायचा वर चढून राणा विकायला गुन्हे त्यांची हजेरी द्यायला झाडापर्यंत ठेवायला डायरेक्ट बाटलीपर्यंत हा प्लॉट लावून आपण एक साधारण 6 महिने झालेला आहे आणि आपण याची उंची ती बाटली लावली आहे का। हा इळू आपला 8 फुटाचा आहे। जमिनीमध्ये साधारण एक अर्धा फूट रवला आहे आणि वर आपण त्या बाटलीपर्यंत त्याचा शेंडा घेऊन जाणार आहे। आणि आपला प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझी अपडेट तुम्हाला भेटत जाईल। कसा वाटला प्लॉट कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण मेन स्टंप खालून डायरेक्ट वरती नेला आहे। सिंगल खोड नवीन सिंगल खोड प्लॉट आहे आपला। आज एक 5 ते 7 जण आले आहे छटणी करता। आपली विरळणी झाली की 1-2-4 दिवसात लगेच काम चालू केलं होतं। ह्याचं पण आपल्या सिंगल खोडाचा दुसरा जो प्लॉट होता ना त्याची छटणी करून झाली होती आणि विरळणी लगेच त्यांना ह्या प्लॉटमध्ये आपण टाकलं। खाली आपण याला मल्चिंग करून घेतलं आहे आणि मध्ये कांदा केला आहे। माझी जरा थोडी चूक झाली, तुम्ही काही मध्ये करू नका। कांदा बागामध्ये शक्यतो नसावाच, पण मी केला आहे कांदा। आता बघू आता थोडे दिवस ठेवायचा, काढून टाकायचा परत, पण तुम्ही शक्यतो करू नकाच। आणि हे आबा सोमासे टीमचे लीडर आणि थोडक्यात मुकदम यांच्याकडे आपली सगळी कामे असतात। बागाची छाटणी करायची, नवीन बागाची विरळणी करायची, स्टॉपिंग करायची, सगळी कामे करतात। यांच्याकडे सगळं लेबर आहेत। साधारण एक सगळे मिळून एक 10 ते 12 जणांची टीम आहे यांची। सिंगल खोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। इळू तुम्ही लावताना का नाही चांगला लावा असा मोठा, याने की झाड खाली लवडणार नाही, याने की वारं जर आली तरी खाली पडणार नाही। अशा प्रकारे लावा तुम्ही इळू। बरं वाटतंय सिंगल स्टेम।
आणि या प्लॉटची आपली लागण आहे 11x7 मध्ये. याला आपली पहिली छाटणी चालू आहे. याने की बाग लावल्यापासून आपण 6 ते 7 महिने याने याला आपण कातर लावलेली नाही. पहिलीच आपली छाटणी आहे याची. आणि शक्यतो माझ्या हिशोबाने तर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे याने की आपण झाड लावलं, झाडाला 2-3 महिन्यानं कात्री लावू नका. याने की झाडाला जखमा करू नका लवकर याने की 2-3 महिन्यामध्ये जखमा करू नका. जेवढं उशिरा होईल तेवढं उशिरा करा, साधारण 6 महिन्याच्या पुढे. जरा काय म्हणतो आपल्या झाडाच्या पानाची कॉनॉमी कशी आहे तुम्ही बघा, हिरवीगार. आणि झाडाला तेजी कशी आहे बघा तुम्ही. आणि व्हिडिओ आपला एंड होत आलेला आहे. आणि व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा. चला, ओके, बाय.